नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.3चा या व्हिडिओमध्ये 6वा प्रश्न सोडवणार आहोत। आपण आतापर्यंत 5 प्रश्न वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। त्या प्रत्येक प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8.3चा 6वा प्रश्न सोडवणार आहोत। सोडवूया। हे आपणास क्वाड्रिलॅटरल PQRS कन्स्ट्रक्ट करायचा आहे। 3 साइड्स आणि 2 अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि हा क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर तो जर पॅरलेलोग्राम असेल तर कोणती इन्फॉर्मेशन यामध्ये आपणास एक्स्ट्रा दिलेली आहे, जास्तीची माहिती कोणती दिलेली आहे, ती नसती दिली तरी चालले असते, हे ठरवायचं आहे। सोडूया। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। मित्रांनो, येथे आपणास Q पॉईंट जवळ एक अँगल दिलेला आहे आणि R पॉईंट जवळ म्हणजे QR आणि QR साईड पण दिलेली आहे। त्यामुळे आपण बॉटमला QR ही साईड घेऊ। तिचं मेजरमेंट दिलेलं आहे 5.6 सेंटीमीटर। तर आपण आता इथे 5.6 डिस्टन्स घेऊया। फ्रॉम 0 टू 5.6 हे डिस्टन्स घेतलेले आहे 5.6। QR Qने इंडिकेट करू या पॉईंटला R ने इंडिकेट करू। हा QR सेगमेंट दिलेला आहे 5.6 सेंटीमीटरचा। Q पॉईंटवर अँगल दिलेला आहे 110 डिग्री। काढूया आपण। Q पॉईंटवर 110 डिग्री काढण्यासाठी हा पॉईंट आपण Q पॉईंटवर मॅच करणार आणि ही ब्लॅक लाईन ह्या QR या सेगमेंटवर मॅच करणार। तर आता हा Q पॉईंट मॅच केलेला आहे, ही लाईन मॅच केलेली आहे आणि या साईडनं आपण काउंटिंग करणार, कारण ही लाईन मॅच केलेली आहे। या साईडने काउंटिंग करणार 0 पासून। आपणास पाहिजे 110 डिग्री, 0, 20, 60, 100 आणि 110 हा पॉईंट येईल आपला। तर तो पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊया। Q आणि तो पॉईंट मॅच करून घेऊ। आता रे असल्यामुळे आपण किती एक्सटेंड केला तरी चालतो। आता QR इथे आपणास P पॉईंट घेता येईल, म्हणजे QP डिस्टन्स दिलेले आपणास 3.5 सेंटीमीटर। मग आता कंपासमध्ये आपण 3.5 डिस्टन्स घेऊया। 3.5 हे डिस्टन्स घेतलेले आहे। मग Q वरून आपण या रेला आर्क करू। इंटरसेक्टचा जो पॉईंट मिळेल त्या पॉईंटला आपण P ने इंडिकेट करू। हा पॉईंट मिळालेला आपणास P ने इंडिकेट करू। आता R पॉईंट जवळ आपणास 70 डिग्रीचा अँगल दिलेला आहे R पॉईंट जवळ। मग हा पॉईंट आपण R ला मॅच करणार आणि ही ब्लॅक लाईन या लाईनला सेगमेंटला मॅच करणार। झालेली मॅच। 70 डिग्री पाहिजे, 0 पासून काउंटिंग 50, 60, 70, 70चा हा पॉईंट। तो आता पॉईंट एक्सटेंड करून घेऊया आपण। तो पॉईंट एक्सटेंड केलेला आहे। तर आपणास PQR म्हणजे RS हे पण डिस्टन्स दिलेले आहे 3.5 सेंटीमीटर। मग आपण कंपासमध्ये 3.5 डिस्टन्स घेऊया। 3.5 ओके। हा अँगल काढलेला आहे आपण 110 डिग्रीचा आणि हा अँगल काढलेला आहे 70 डिग्रीचा। आता 3.5 आपण डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन येथे आर्क काढलेला आहे। तर हा पॉईंट येईल आपला S पॉईंट। S ने इंडिकेट करू, म्हणजे PQRS हे डिस्टन्स 3.5 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स 3.5 सेंटीमीटर दिलं होतं आपणास। तर आता P आणि S जोडून घेऊया। P आणि S, हा S पॉईंट आणि P पॉईंट। म्हणजे PQRS हा आपला रिक्वायर्ड क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट झालेला आहे। तर आता आपणास विचारलेलं आहे, इफ इट इज गिवन दॅट, जर हा PQRS पॅरलेलोग्राम असेल तर व्हिच ऑफ दी गिवन इन्फॉर्मेशन इज अननेसेसरी। जर हा पॅरलेलोग्राम असेल तर पॅरलेलोग्राम काढण्यासाठी मित्रांनो आपणास 2 ॲडजसंट साईड आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल एवढी माहिती दिली तरी पॅरलेलोग्राम काढता येतो। समजा हा अँगल दिला Q, ही साईड दिली आणि ही साईड दिली तरी हा क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता आला असता आपणास। किंवा
हा अँगल दिला आणि ह्या दोन साईड दिल्या तरी क्वाड्रिलॅटरल काढता आला असता, म्हणजे हा पॅरलेलोग्राम काढता आला असता. जर एवढी माहिती दिली तर हे नाही दिलं तरी चालले असतं, किंवा एवढी माहिती दिली तर हे दोन पॉईंट नसते दिले तरी चाललं असतं. तर आता लिहूया आपण. रिझन वी कॅन कारण पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात. ही एक साईड दिली म्हणजे याची अपोजिट असणारी ही साईड आपण त्याच डिस्टन्सची आहे आपण कन्सिडर करतो. ही साईड दिली म्हणजे ही बरोबर तीच साईड असणारी आपण कन्सिडर करतो. वी कॅन कन्स्ट्रक्ट अ parallelogram if adjacent sides and included angle, म्हणजे ह्या दोन साईड आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल, म्हणजे ह्या ॲडजेसंट साईड होतील आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल म्हणजे त्यांनी समाविष्ट केलेला अँगल, ह्या एवढी जरी माहिती दिली तरी हा आपण पॅरलेलोग्राम काढू शकतो. इन्क्लुडेड अँगल इज गिवन, एवढी माहिती दिली असेल तर आपणास पॅरलेलोग्राम काढता येईल. हेअर इफ येथे आपणास क्वाड्रिलॅटरल PQRS इज जर तो पॅरलेलोग्राम असेल, इज अ पॅरलेलोग्राम, then the information हा अँगल R आणि ही साईड SR दिली नसती तरी चाललं असतं. देन द इन्फॉर्मेशन अँगल R म्हणजे SRQ, अँगल SRQ इक्वल टू 70 डिग्री अँड साईड SR इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. जर ही माहिती दिली असती म्हणजे ही साईड, हा अँगल आणि ही साईड, तर मग हा अँगल आणि ही साईड माहिती नसती दिली तरी चाललं असतं. किंवा और अँगल Q म्हणजे PQR, अँगल PQR इक्वल टू 110 अँड साईड PQ एवढी माहिती आपणास अननेसेसरी आहे. 3.5 सेंटीमीटर इज अननेसेसरी. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.